श्री स्वामी समर्थ. वेलकम टू मिनी ब्लॉग. तर मी तुम्हाला परवाच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं बघा की मी कलशाला मळवट भरलेला आहे, कलशावरच्या आपल्या कुलदेवीच्या कलशावरच्या नारळाला. तर तो कशा पद्धतीनं भरलेला आहे तर बघू शकताय तुम्ही, मी तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये. तर बघा, अशा पद्धतीनं तुम्हाला डोळ्यांचा आकार, भुवयांचा आकार काढत काढत हळदीने मळवट भरायचा आहे. त्याच्या अगोदर तुम्ही चंदनाचा लेप दिला तरी चालेल आणि वरून त्याच्यावरती तुम्ही हळद लावली तरी चालेल. तर असं इझिली नारळ पूर्ण ओला करून घ्यायचा आणि त्या नारळावरती चंदनाचा लेप देऊन वरून हळद लावायची, म्हणजे हळदीचा लेप द्यायचा आणि त्यानंतर कोरडी हळद लावायची बरं का. आणि त्यानंतर मस्त असा कुंकवाचा टिकला दिलेला आहे. आता हा कुलदेवीचा कलश आहे त्यामुळे त्याच्यामध्ये हळदी, कुंकू, अक्षदा टाकलेला आहे, सुपारी टाकलेली आहे. मी नाणे काय टाकत नाही कधीही, कारण लक्ष्मी पाण्यात टाकायची त्यामुळे नाही. आपल्या कुलदेवीच्या कलशामध्ये कधीही मी 1 रुपयाचं नाणं किंवा कुठल्याही प्रकारचं नाणं मी टाकत नाही. लक्ष्मी पाण्यामध्ये टाकायची नसते त्यामुळे. तर इकडे मस्त असं बघा, कलशाला कुंकू लावून घेतल्यानंतर ठसठशीत असं कलश खूप सुंदर दिसतो कुलदेवीचा. आणि डोळ्याचा, भुवयाचा आकार खूप छान दिसतो. असं वाटतं की देवीची मूर्ती साकारलेली आहे. त्यामुळे बघा, कुलदेवीच्या कलशावरती अशा प्रकारचा मळवट भरून तुम्ही कलश स्थापन करू शकता. खूप सुंदर दिसतो. धूप वगैरे लावलेली आहे, देवपूजा वगैरे सगळं झालेलं आहे. आणि हा खूप, तर बघा, ज्यांच्या घरामध्ये कलश नसेल कुलदेवीचा तर त्यांनी मंगळवारी किंवा शुक्रवारी किंवा पौर्णिमेला, आता ह्या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही कधीही हा कलश कुलदेवीचा आपल्या देवघरामध्ये स्थापन करू शकतो. आणि कलश हा कुठे ठेवायचा हे नेहमी विचारलं जातं. तर ज्यांच्या देवघरामध्ये जागा असेल त्यांनी देवघरामध्ये ठेवावा. देवघरात जागा नसेल तर असं साईडला ठेवलं तरी चालेल. खूप सुंदर अशी माझी देवपूजा झालेली आहे. आरती वगैरे करून घेतली आणि सुंदर अशी कलशाची पूजा, देवपूजा झाल्यानंतर सुंदर असं तुळशीची पूजा करून घेते आणि छान अशी एक तुमच्यासाठी तुळशीची ओवी गाते. तुळशी ग बाई नको हिंडू राणी वनी, तुळशी ग बाई नको हिंडू राणी वनी, चल ग माझ्या संगे जागा देते वृंदावनी, चल ग माझ्या संगे जागा देते वृंदावनी. तुळशी ग बाई माझा वाडा चवकोनी, तुळशी ग बाई माझा वाडा चवकोनी, चल ग माझ्या संगे जागा देते वृंदावनी, चल ग माझ्या संगे जागा देते वृंदावनी. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. श्री स्वामी समर्थ.